नमस्कार, मी सत्यजित उल्हास भोसले. सेवेची ठाई तत्पर या समाज कल्याण काम करणाऱ्या संस्थेबद्दल आपण सगळेजण जाणतच आहात. आणि त्या संस्थेचा पर्यावरणपूरक गणेश मूर्ती हा जो उपक्रम आहे त्या ठिकाणी आता आपण गोरेगाव ब्रँच मध्ये आपण उभा आहोत. आपण माझ्या मागे पाहू शकता की या ज्या पर्यावरणपूरक गणेश मूर्ती आहेत या विशेषतः लाल माती, शाडू माती आणि पेपर मॅशच्या मिश्रित अशा मूर्ती आहेत. याच्यावरती जे रंगकाम केलेलं आहे ते तुम्ही बघू शकता की हळद, मुलतानी माती, गेरू, कुंकू अशा नैसर्गिक घटकांनी या मूर्त्यांचं रंगकाम केलेलं आहे, जेणेकरून या मूर्त्या आपण घरातल्या घरात विसर्जन करू शकता आणि त्याचं घरातल्या घरातच त्या पाण्यामध्ये विरघळतील आणि त्याचं पाणी निर्माल्य हे जे काय आहे ते आपण स्वतः आपल्या घरामध्ये झाडातल्या ज्या कुंड्या असतात त्यांना देऊ शकता. जेणेकरून काय होतं की जे निर्माल्य याचा भार जो आपण जो आहे तो बीएमसी वर टाकतो, आपल्या नैसर्गिक स्रोतांवर टाकतो, जसं की समुद्रावरती, नद्यांवरती, ओढ्यांवरती, नाल्यांवरती, तलावांवरती, तो स्वतः आपण स्वतःच्या हातात ठेवल्यामुळे तो भार आपण इतर संस्थांवर नाही टाकत आणि त्याच्यामुळेच जे समाजामध्ये आपण जे नैसर्गिक स्रोतांचं जे प्रदूषण करतो ते थांबवलं जातं आणि कुठेतरी आपला बाप्पा ही आपली जबाबदारी बनते आणि आपल्या बाप्पाचं जे काही आपल्या हातून जे काही व्यवस्थित निसर्गात त्याला परत पाठवणं जे अपेक्षित आहे ते आपल्या हातून घडतं. अन्यथा पीओपीच्या मूर्ती, केमिकलच्या रंगांच्या मूर्ती या आपण आपल्या हव्यासापोटी जर का आपण घेतल्या तर त्यांचं नैसर्गिक स्रोतांमध्ये विघटन होत नाही, त्या पाण्यात विरघळत नाहीत आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणात जलप्रदूषण आपल्याला बघायला मिळतं. मग ते मुंबईच्या अनेक किनारपट्ट्यांवरती असू देत किंवा नद्यांमध्ये असू देत, ओढ्यांमध्ये असू देत, तलावांमध्ये असू देत, अनेक जलचर त्याच्यामुळे दगावतात. त्याचबरोबर नैसर्गिक स्रोत खराब होतात, ज्यामुळे आपल्याला सगळीकडे प्रदूषण झालेलं बघायला मिळतंच. परंतु आपल्या बाप्पाची जी विटंबना आहे ती मोठ्या प्रमाणात पाहायला मिळते आणि ज्या बाप्पाला आपण 10 दिवस मनोभावे पूजतो त्या बाप्पाची अशा प्रकारची विटंबना होणं हे अत्यंत निंदनीय तर आहेच आहे, परंतु आपल्या धर्माला शोभणारं देखील नाही. त्यामुळेच आपला बाप्पा ही आपली जबाबदारी असणं गरजेचं आहे. त्यामुळेच असे पर्यावरणपूरक गणेश मूर्ती जर का आपण आपल्या घरी बसवलात तर आपल्यापर्यंत हा जो काही मेसेज आहे पर्यावरणाचा तो आपण सर्वांना देऊ शकता आणि आपल्यातर्फे, आपल्या मार्फत एक चांगली समाज संघटक कार्यकृती ही आपल्याकडून होऊ शकते. त्यामुळे माझी सर्वांना नम्र विनंती असेल की आपण सर्वांनी या गणेश मूर्तींचं अवलंबन करून आपल्या बाप्पाची विटंबना रोखणं गरजेचं आहे, पर्यावरणाची होणारी हानी रोखणं गरजेचं आहे आणि आपल्या बाप्पाला निसर्गामध्ये जसं आणलं तशाच पद्धतीनं परत पाठवणं सुद्धा गरजेचं आहे. आपल्या संस्थेमार्फत राबवला जाणारा हा जो काही उपक्रम आहे 100% पर्यावरणपूरक गणेश मूर्ती हा सध्या आपण गोरेगाव दिंडोशी मार्गावरती इथे आपण ज्या आपल्या पंडालमध्ये आहोत तिथे आपण बघत आहात. त्याचप्रमाणे हा मुंबईमध्ये ठाणे या विभागामध्ये आहे, पनवेल या विभागामध्ये आहे, जेणेकरून मुंबईच्या कोपऱ्याकोपऱ्यापर्यंत आम्ही तुम्हाला सेवा देऊ शकतो आणि त्यासाठी आपल्याला इथे येण्याची गरज नाही. आपण आम्हाला मेसेज करू शकता, आम्ही आपल्याला कॅटलॉग पाठवू. जी मूर्ती आपण पसंत कराल ती मूर्ती आपल्याला घरपोच पोहोचवण्याची सुद्धा व्यवस्था आपण इथे केलेली आहे. त्यामुळे जास्तीत जास्त लोकांपर्यंत हे बाप्पा आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा उपक्रम आहे. या व्यतिरिक्त मुंबई व्यतिरिक्त पुण्यामध्ये, साताऱ्यामध्ये, नाशिकमध्ये अशा विभागांमध्ये देखील आपण ही सुविधा देत आहोत. सर्वांनी या सुविधेचा आणि या सेवेचा लाभ घ्यावा आणि मोठ्यात मोठ्या संख्येमध्ये गणेश मूर्ती ज्या आहेत ह्या पर्यावरणपूरक बसवण्याचा आपण अट्टहास करावा. जय गणेश, जय शिवराय.